अहमदनगर जिल्ह्याचे किंगमेकर ठरलेले राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिल यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाच भाजपत येण्याची जाहीर ऑफर दिली आहे। विखे पाटील भाजपत आले तर त्यांना मंत्रिपद देऊ अशी खुली ऑफर राहुरीच्या एका कार्यक्रमात त्यांनी दिली। राज्याचं लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे यांनी भाजप झेंडा हातात घेत लोकसभेची उमेदवारी करतायत, तर त्यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे आता काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत। त्यातच आमदार कर्डिल यांनी केलेल्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। विधानसभेच्या निवडणुकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते जर भारतीय जनता पार्टीमध्ये जर आले तर त्यांना मात्र मंत्री करा असं मी मागणी करण्याचं काम 100% मी करणार आहे। कारण आता आपल्याला त्याच्याशिवाय कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुजयराव आपल्याला पर्याय राहिला नाही। काय नामदेव तुम्ही गाय म्हणून काहीतरी उचलला तरी द्या। आता यांना गेला पण यायला सल्ला देण्याचं काम जरा केलं तर बरं होईल का? त्यांना म्हणा आता कवर तिकडे थांबतात। तुमचे काँग्रेसवाले सुद्धा फार हुशार आहेत। कालपासून मीडियाला पट्टी पाहतो का तर विखे पाटलाला स्टार प्रचारक म्हणून त्याची नियुक्ती केली। म्हणजे स्टार प्रचारक करून घ्यायचा, उपयोग करून घ्यायचा, आपल्याला सत्ता मिळवून घ्यायची आणि त्यावेळेला सत्ता मिळाल्यानंतर मात्र विखे पाटलाला आपल्याला विश्वास नाही असा जाहीरपणे काँग्रेसवाले सांगण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करतात। म्हणून दादा मी सांगतो का मी सुद्धा राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, अपक्ष असेल, शिवसेना भाजप युती असेल, जवळजवळ माझा आता याडा पूर्ण सगळ्या पक्षाचा पूर्ण होत गेलाय। तर आता समोरचा उमेदवार तसं कुठल्या अर्थाने आपण त्यांच्यावर टीका करायची? त्यांचं सामाजिक काम, त्यांचं राजकीय काम, त्यांचं आतापर्यंतचा त्यांच्या कुटुंबाचं असलेलं काम हे चला आता सुजयदादा अभिमानाने आम्ही तुमचा प्रचारही करू शकतो आणि हे आपल्याला नक्की सांगू शकतो, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या साक्षीने मी हे सांगू शकतो आपल्याला की आपणच नक्की इथून पुढे या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार असाल। मी माझ्याच वतीने नाही तर एक दुःख मनाशी काल सुजयदादा। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया।